नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे असे सामान्य ज्ञान विषयाचे प्रश्न. आपणास माहीतच आहे की पोलीस भरती जी आहे ती जवळ आलेली आहे. लवकरच तिची जाहिरात निघेल. तर ग्राउंड सोबत लेखीची तयारी सुद्धा खूप महत्त्वाची असते. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत GK प्रश्न. पाहूया. तर भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून? तर ते आहे राजस्थान. राजस्थान हे पूर्ण भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं असलेलं असं राज्य आहे. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली होती? ऑप्शन ए 1 मे 1960, ऑप्शन बी 15 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1950, 1 नोव्हेंबर 1956. तर बरोबर पर्याय आहे 1 मे 1960. याच दिवसाला आपण महाराष्ट्र दिन असेही म्हणतो. पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 1985, ऑप्शन बी 1920, ऑप्शन सी 1947, ऑप्शन डी 1857. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1885. 28 सप्टेंबर, एकदम एक्झॅक्ट होण्यासाठी 28 सप्टेंबर 1885 रोजी इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या राज्यात आहे? कर्नाटका, गोवा, महाराष्ट्र, गुजरात. तर सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्राचे राजकीय राजधानीचे शहर कोणते आहे? ऑप्शन ए नागपूर, बी पुणे, सी मुंबई, डी नाशिक. तर याचे बरोबर उत्तर आहे मुंबई. महाराष्ट्राचे राजकीय राजधानीचे शहर हे मुंबई आहे. पाहूया पुढचा प्रश्न. माउंट एव्हरेस्ट कोणकोणत्या देशाच्या सीमेवर आहे? माउंट एव्हरेस्ट हे कोणकोणत्या देशाच्या सीमेवर आहे? नेपाळ आणि भारत, नेपाळ आणि तिबेट, पाकिस्तान आणि भारत, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. तर माउंट एव्हरेस्ट हे नेपाळ आणि तिबेट या देशाच्या सीमेवर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाचा प्रमुख कर्ता कोण होते? ऑप्शन ए आहे महात्मा गांधी, ऑप्शन बी पंडित नेहरू, ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी सरदार पटेल. याचे बरोबर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे प्रमुख कर्ता होते. पाहूया पुढचा प्रश्न. भारताचे राष्ट्रध्वज कोणी तयार केले? ऑप्शन ए आहे जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, ऑप्शन सी आहे पंडित सुभाषचंद्र बोस, ऑप्शन डी आहे पिंगळी व्यंकय्या. तर भारताचे राष्ट्रध्वज हे पिंगळी व्यंकय्या यांनी तयार केले होते. तर ऑप्शन डी बरोबर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? याचं उत्तर सोपं असणार आहे. ऑप्शन ए आहे इंदिरा गांधी, ऑप्शन बी आहे सोनिया गांधी, ऑप्शन सी आहे अटल बिहारी वाजपेयी, ऑप्शन डी आहे सुषमा स्वराज. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. पाहूया पुढचा प्रश्न. भारत माता की जय या घोषवाक्याचे जनक कोण होते? ऑप्शन ए आहे महात्मा गांधी, ऑप्शन बी आहे किरणचंद्र बंदोपाध्याय, ऑप्शन सी आहे बिपिन चंद्र पाल, ऑप्शन डी आहे बाल गंगाधर तिलक. किरणचंद्र बंदोपाध्याय हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन ए आहे मुंबई, बी आहे पुणे, सी आहे नागपूर, डी आहे कोल्हापूर. तर गेटवे ऑफ इंडिया हे मुंबई या शहरात स्थित आहे. आपण जाणतोच किंवा माहित करून घ्या. ऑप्शन ए मुंबई म्हणजे मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया आहे. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याच्या राजकीय राजधानीचे नाव काय आहे? तर राजकीय राजधानी महाराष्ट्राची ही मुंबई आहे. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारताची एकता, अखंडता आणि संप्रभुता कोणतं चिन्ह दाखवते? तर अशोक चक्र हे भारताची एकता आणि अखंडता या गोष्टी दाखवतात. पद्मश्री हा पुरस्कार कोणामार्फत देण्यात येतो? ऑप्शन ए आहे राज्य सरकार, ऑप्शन बी आहे केंद्र सरकार, ऑप्शन सी आहे न्यायालय, ऑप्शन डी आहे निवडणूक आयोग. तर पद्मश्री हा पुरस्कार भारत सरकार मार्फत म्हणजेच केंद्र शासनाकडून, केंद्र सरकारकडून देण्यात येतो. ऑप्शन बी हा बरोबर असणार आहे.
पाहूया पुढचा प्रश्न. मायकल जॉर्डन कोणत्या खेळाचे प्रसिद्ध खेळाडू आहेत? तर मायकल जॉर्डन हे बास्केटबॉल प्लेयर आहेत, त्यामुळे ऑप्शन बी बास्केटबॉल हा पर्याय बरोबर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कोण आहेत सध्याचे, म्हणजे डिसेंबर 2024 चे सध्याचे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कोण आहेत? हा करंट अफेअर्स मधला प्रश्न असू शकतो. ऑप्शन ए आहे विराट कोहली, ऑप्शन बी आहे रोहित शर्मा, ऑप्शन सी आहे MS धोनी, ऑप्शन डी आहे सचिन तेंडुलकर. तर ऑप्शन बी रोहित शर्मा हा पर्याय बरोबर आहे. भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा आहेत सध्या. पाहूया पुढचा प्रश्न. संत तुकाराम यांचे साहित्य कोणत्या भाषेत आहे? ऑप्शन ए आहे हिंदी, बी मराठी, सी गुजराती आणि डी संस्कृत. तर संत तुकाराम यांचे साहित्य मराठी या भाषेमध्ये आहे, जेणेकरून त्यांचा हेतू असा होता की जेणेकरून सामान्य नागरिकांना त्यांचे जे वचन आहेत, त्यांचा जो संदेश आहे तो समजला पाहिजे. पाहूया पुढचा प्रश्न. नर्मदा नदी कोणत्या राज्यातून वाहत नाही? तर यामध्ये थोडा आपल्याला विचार करावा लागणार आहे. ऑप्शन ए आहे मध्य प्रदेश, ऑप्शन बी आहे गुजरात, ऑप्शन सी आहे महाराष्ट्र आणि ऑप्शन डी आहे उत्तर प्रदेश. तर नर्मदा नदीची सुरुवात मध्य प्रदेशमध्ये होते, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये होते, समुद्रात जाऊन मिळते व ती नदी उत्तर प्रदेश मधून वाहत नाही. त्यामुळे ऑप्शन डी उत्तर प्रदेश हा पर्याय बरोबर आहे. त्यामुळे नर्मदा नदी ही उत्तर प्रदेश या राज्यातून वाहत नाही. पाहूया पुढचा प्रश्न. भारताच्या स्वतंत्रतेची घोषणा कधी झाली होती? ऑप्शन ए आहे 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन बी आहे 26 जानेवारी 1950, ऑप्शन सी आहे 14 ऑगस्ट 1947, ऑप्शन डी आहे 15 ऑगस्ट 1950. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए 15 ऑगस्ट 1947. भारताच्या स्वतंत्रतेची घोषणा 15 ऑगस्ट 1947 रोजी झाली होती. पाहूया पुढचा प्रश्न. वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यात वाहते? तर वर्धा नदी ही वर्धा जिल्ह्यातूनच वाहते. पाहूया पुढचा प्रश्न. वयम कृतस्म या वचनाचा अर्थ काय होतो? तर सदरचा जे वचन आहे ते संस्कृत मधून आहे. आपल्याला त्या संस्कृत वचनाचं मराठीमधलं ट्रान्सलेशन माहित असणं गरजेचं आहे. वयम कृतस्म या शब्दाचा अर्थ होतो, या वचनाचा अर्थ होतो आम्ही कर्म केलेलं आहे किंवा आम्ही हे काम केलेलं आहे. तर ऑप्शन पैकी ऑप्शन ए आहे आम्ही प्रयत्नशील आहोत, आम्ही कर्म केले, आम्ही जिंकू, आम्ही हवी ते साधू. तर ऑप्शन बी आम्ही कर्म केले सदरचा पर्याय हा बरोबर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारताच्या गणराज्य दिनी कोणता परेड आयोजित केला जातो? ऑप्शन ए आहे भारतीय सेना दिवस, गणराज्य दिवस परेड, स्वतंत्रता दिन परेड, राष्ट्रीय एकता दिवस. तर ऑप्शन बी गणराज्य दिवस परेड. भारताच्या गणराज्य दिनी गणराज्य दिवस परेड आयोजित केला जातो. पाहूया पुढचा प्रश्न. लोकसभा निवडणूक किती वर्षामध्ये किंवा किती वर्षातून एकदा होते? तर ऑप्शन ए आहे 2 वर्ष, ऑप्शन बी आहे 3 वर्ष, ऑप्शन सी आहे 5 वर्ष, ऑप्शन डी आहे 7 वर्ष. तर याचे बरोबर उत्तर आहे 5 वर्ष. लोकसभा निवडणूक 5 वर्षामध्ये एकदा होत असते. पाहूया पुढचा प्रश्न. माझा महाराष्ट्र हे पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे? ऑप्शन ए आहे कुसुमाग्रज, ऑप्शन बी आहे व.पु. काळे, ऑप्शन सी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी आहे नरहरी. तो पर्याय थोडा कमी आहे, पण माझा महाराष्ट्र हे पुस्तक ऑप्शन बी व.पु. काळे यांनी लिहिलेले आहे व ते या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन बी व.पु. काळे यांनी माझा महाराष्ट्र हे पुस्तक लिहिलेलं आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेत कोणते वचन दिले गेले आहे? भारतीय राज्यघटनेत कोणते वचन दिले गेले आहे? ऑप्शन ए आहे आरक्षण, ऑप्शन बी आहे धर्मनिरपेक्षता, ऑप्शन सी आहे भारतीयांची सुरक्षिता, भारतीय सुरक्षिता, ऑप्शन डी आहे सर्व पर्याय योग्य आहेत. तर वरील 3 पर्याय हे योग्य आहेत व 3 पर्यायांचे समर्थन करणारा पर्याय ऑप्शन डी, म्हणून ऑप्शन डी सर्व पर्याय योग्य आहेत हा पर्याय बरोबर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारताच्या संघराज्याच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? भारताच्या संघराज्याच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन ए आहे मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी कोलकाता. ऑप्शन पुन्हा एकदा आपण ऑप्शन पाहूया. मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता. तर भारताच्या संघराज्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी. पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील नर्मदा नदी कोणत्या नदीची शाखा आहे? तर पाहू शकतो आपण ऑप्शन ए आहे गंगा, ऑप्शन बी आहे यमुना, ऑप्शन सी आहे कृष्णा, ऑप्शन डी आहे अपूर्वा.
तर याचे उत्तर आहे की नर्मदा नदी ही एक स्वतंत्र नदी आहे. तिचा उगम मध्य प्रदेश राज्यातील अमरटंक येथून होतो आणि ती पश्चिमेतील प्रवाहित होऊन गुजरात राज्यात अरबी समुद्रात मिळते. त्यामुळे नर्मदा नदी ही कोणत्याही नदीची उपनदी किंवा शाखा नाहीये. ती एक स्वतंत्र अशी नदी आहे जी की मध्य प्रदेश येथील अमरटंक येथून उगम पावते व गुजरात मधून अरबी समुद्रात विलीन होते. पाहूया पुढचा प्रश्न. किसान आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले? 2021-22च्या दरम्यानच्या काळातली ही गोष्ट आहे. जर 1920च्या आसपास जर हा प्रश्न आला तर सदरच्या प्रश्नाचे उत्तर हे बिहार येईल, पण या ठिकाणी 2021-22 असं विचारलेलं आहे, त्यामुळे पंजाब. किसान आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले? ऑप्शन ए पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा. तर 2021-22 मध्ये किसान आंदोलन हे पंजाब या राज्यामध्ये प्रथमतः सुरू झाले होते. पाहूया पुढचा प्रश्न. तर अशा पद्धतीने आपण जवळजवळ 28 ते 29 अशा प्रकारचे प्रश्न बघितले आहेत, जे तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या परीक्षांमध्ये खूप मदत करतील. आशा आहे आपणास हा व्हिडिओ आवडला असेल. आपण सदरच्या व्हिडिओला लाईक करावे, अनेकांपर्यंत शेअर करावे, चॅनलला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करावे. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.